नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर बघा, आज आलोय आपण शेतात बकऱ्या चारायला. ते बघा, बकऱ्या तुम्हाला दिसतच असतील. घरी काम नव्हतं, म्हटलं चला गाई बकऱ्या सोडून देऊ. हे बघा आमचं शेत, प्रॉमिगॅनेटचं शेत आहे, म्हणजे डाळिंबाचं. सध्या डाळिंब सगळे तोडलेले आहेत. या वर्षी वातावरण खूप खराब होतं, म्हणून डाळिंब एवढे लागले नाहीत त्याला. बघा, आणि आमच्याकडे हाल तर एवढे झालेत, गाईंना गुरांना चाराच नाही, त्याच्यामुळे सोडावं लागतं असं थोडंफार. बघा, हे बघा, बघा आमच्या बकऱ्या. ही गाय अशी मस्त अशी आहे, आमच्या घराची लक्ष्मी. आणि हे आमचे कारभारी बसलेले आहेत ओवी सोबत खेळत. ते म्हणताय की काढ तू व्हिडिओ, मी बसतो, दमून आलोय म्हणे. म्हटलं चला आपणच काढून घेऊ एखादा व्हिडिओ मस्त. तरी बघा, हे पूर्ण असं आमचं शेत, त्या झाडापासून तर ह्या मोठ्या झाडापर्यंत आहे. एवढे पूर्ण 4 एकर डाळिंबाची लागवड केलेली आहे आम्ही. हे बघा, मी जाते तर त्या बकऱ्या माझ्या मागे मागेच येत आहे. कुठं चालली बा मालकीन आम्हाला घेऊन? बोलवलं पण नाहीतरी येत आहेत ती. हा बघा, हा आमचा बोकड आहे, आफ्रिकन बोर. मस्त असं आज वातावरण आहे, ऊन पण नाही एवढं. खूप छान वाटतंय. म्हटलं चला बकऱ्या चारून येऊ शेतात जाऊन. गाय पण माझ्या मागेच येते. तिला वाटलं मालकीन बाई चालल्या कुठेतरी घेऊन आम्हाला चांगलं खायला. बघा, तर हे बघा, हे बघा, मला आता हे मस्त असं डाळिंब सापडलं आहे छोटंसं. हे बघा, ती छान डाळिंब आहे. छोटे मोठे सगळे संपले आहेत, सगळे ओवीने खाऊन टाकले. ती बागेत आली का ती डाळिंबच म्हणते, डाळिंबच म्हणते. हे बघा, आलं माझ्या मागे लगेच. ती बघा, ती गाय सुद्धा आली. आणि कारभारी कारभारी कुठे आहेत काय माहिती, दिसतच नाही कारभारी कुठे बसले. त्या बकऱ्या चालल्या माझ्या पुढे, ते बघ चालल्या. डाळिंब खाऊ आपण. हे बघा, माझ्या मागे आल्या आणि दुसऱ्या शेतात घुसून गेल्या. घरापर्यंत भांडण आणायचं त्यांना माहीतच आहे वाटतं. बघा, दुसऱ्याच्या शेतात, कांद्याच्या शेतात घुसून गेले, त्यांना चरताय. लोक मला शिव्या नाही देणार का? हट हट हट. जागा बाई, जा ना तिकडे, आपल्यावरच जा. जातच नाही ती. तरी बघा, कारभारी पण आता आले. त्या गाई इकडे घुसून गेल्या तेव्हा आले.